एक लग्न असेही भाग 11. मला माहीत होते काव्या मला लाईक करते, पण मला अजिबात तिच्यात इंटरेस्ट नाही आहे. आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड आहोत आणि माझ्याकडून तरी मैत्रीच्या पुढे कुठलीही भावना नाही. पण पूर्वा माझ्याशी एकही शब्द बोलत नाही. मी तिला कसे प्रपोज करावे हाच विचार मला सतावतोय. फार घाबरट आहे बुवा माझी पूर्वा. कदाचित म्हणूनच ती मला जास्त आवडते. नाहीतर माझ्यापुढे बिनधास्त वावरणाऱ्या कितीतरी मुली आहेत. त्यातल्या कितीतरी जणींनी मला स्वतःहून प्रपोज केले, पण मला त्याच्यातली कुणी आवडत नाही. मला तर फक्त पूर्वा आवडली आहे. आता निधीलाच म्हणावे लागेल तिची कुठेतरी एकट्यात भेट घडवून दे म्हणून. आता पुढे. निधीने खरंच माझे म्हणणे ऐकले. ती या ज्या रेस्टॉरंटमध्ये तिला येऊन घेणार होती. मी आधीच येऊन त्यांची वाट बघत बसलेलो. पूर्वा येते की नाही काही कल्पना नाही. शंका तर वाटते मनात. पण निधी आहे सोबत, ती येईल तिला घेऊन. मनात अनेक विचार करत मी बसलो होतो. तेवढ्यात मला निधी आणि पूर्वाच्या छान गप्पा मारत आणि हसत येताना दिसल्या. पूर्वाने सिंपलसा लेमन कलरचा ड्रेस घातलेला होता. त्यात तिचा गोरा रंग अजूनच उठून दिसत होता. माझ्या चेहऱ्यावर काय तो आनंद. असं वाटलं अर्धयुद्ध इथंच जिंकलोय मी. हाय सौरव, कधी आलास? निधीचा प्रश्न. पण हे काय, पूर्वाच्या चेहऱ्यावर रंग मला बघतच उडाला. बराच वेळ झाला येऊन बसलोय, मी हसतच उत्तर दिलं. हाय पूर्वा, बस ना. मी पूर्वाकडे बघत म्हणालो. पण ती प्रश्नार्थक नजरेने निधीकडे पाहायला लागली. अगं बस ना, सौरभनेच बोलवलं आपल्याला इथं. पण सॉरी, मी तुला खोटं बोलून इथं आणले, निधी म्हणाली. ती चेहऱ्यावर खोटं हसू आणत बसली. मी मेन्यू कार्ड तिच्याकडे दिलं. काय खायचं आहे सांग. नाही, मला काही नको. तिने मेनू कार्ड परत माझ्याकडेच दिले. अगं असं कसं? बरं थांब, मी माझ्या आवडीने काहीतरी बोलवतो. मी वेटरला जवळ बोलवून ऑर्डर दिली. थोड्या वेळाने तो नाश्ता घेऊन आला. पण पूर्वा खूप अनकम्फर्टेबल वागत होती. बोलणेही कमीच, अगदी जेवढ्याच तेवढं. मग काय, निधी आणि मीच बोलत बसलो होतो. संध्याकाळची वेळ असल्याने रेस्टॉरंटमध्ये गर्दीही होती. नाश्ता करून आम्ही तिघे बाहेर पडलो. रेस्टॉरंटच्या बाजूलाच एक लॉन होते. आम्ही तिथे गेलो. पूर्वाचं काय, घरी जाऊया म्हणून चाललेलं होतं. पूर्वा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी आता मुद्द्याचं बोलायचं ठरवलं होतं. मग माझ्याशी काय बोलायचं आहे तुम्हाला? ती घाबरतच बोलली. चल ना, तिथे बसून बोलूया, मी म्हणालो. ती नाईलाजाने घाबरतच बाकाजवळ आली. तिला वाटलं निधी मागे असेल, पण निधी बाहेर थांबली होती. निधी कुठे गेली? तिने घाबरत विचारलं. आहे जरा, तिचं काम आहे ते करून येते. आणि तू एवढी काय घाबरत आहेस? मी खाणार नाही आहे तुला. मी गुंड वगैरे दिसतो का? मी विचारले. तिच्या चेहऱ्यावर मात्र हलकेसे हसू आले. फार छान दिसतेस, मी तिच्याकडे बघत म्हणालो. काय? ती म्हणाली. अगं फार छान दिसतेस तू आणि मला खूप खूप आवडतेस. मी प्रेमात पडलोय तुझ्या. मी एका दमात बोलून टाकले. तशी भीती मलाही वाटत होती. काहीतरीच काय बोलताय? आता यात काय काहीतरीच? मी चांगले सभ्य भाषेत तुला प्रपोज करतोय, मी तिच्या चेहऱ्याचे भाव निरखत म्हणालो. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि लाज दोन्ही स्पष्ट दिसत होते आणि त्यामुळे चेहरा अधिकच सुंदर दिसू लागला. ती मात्र तशीच गप्प उभी होती. तिला काय रिॲक्ट व्हावे कदाचित कळतही नव्हते. अगं मी काहीतरी विचारतोय, मी म्हणालो. तिचा हात धरायची इच्छा होती, पण आधीच ती घाबरलेली. मी स्वतःवर संयम ठेवला. मला नाही द्यायचे कशाचे उत्तर, जाऊ द्या मला. मी तुला अडवले नाहीच आहे, पण तुला मी मुळीच आवडत नाही. सांग ना, काहीतरी बोल. मला शिकायचे आहे, अभ्यास करायचा आहे, प्रेमाभिमाच्या भानगडीत पडायचे नाही, ती एका दमात बोलून गेली. भानगडीत पडायचे नाही म्हणजे काय मुद्दाम पडतात का? प्रेम अगदी सहज होत असते. आता हेच बघ ना, माझ्यासोबत किती मुली असतात, पण मी तुझ्या प्रेमात पडलो, अगदी तुला पाहिल्याबरोबर. लव ॲट फर्स्ट साईट. आठवते का, बॉल लागला त्या दिवशी तू माझ्या अंगावर कोसळली होतीस. पहिल्यांदा माझ्या मिठीत आली होतीस.
मी तिच्या डोळ्यात रोखून बघत म्हणालो. ती बिचारी लाजून लाल झालेली. तिला छळायला मला आणखीनच मजा येऊ लागली. किती किती इनोसंट आहे ही. ते ते चुकून मला चक्कर आली होती, ती अडखळत म्हणाली. हो, नकळतच घडलं सगळं. मी कुठं तू मुद्दाम आलीस म्हणालो. आणि तू पळतेस का माझ्यापासून? बोलतही नाहीस? ते तुम्ही बघत असता ना माझ्याकडे म्हणून. ती नकळत बोलून गेली. बघत असतो हे माहीत आहे, मग माझ्या डोळ्यात कधी प्रेम दिसत नाही तुला? दिसते म्हणून तर भीती वाटते. तुम्ही फार चांगल्या घरातले आहात. मी गरीब घरची साधीशी मुलगी आहे. मला नाही परवडणार तुमच्या प्रेमात पडायला. ती पहिल्यांदाच एवढं स्पष्ट बोलत होती. सो व्हॉट? मला काही फरक पडत नाही. तू गरीब घरातली आहेस की श्रीमंत घरातली आहेस. तू मला आवडतेस बस झालं. आणि टाईमपास वगैरे करायचा नाही मला. लाईफटाईम नातं निभावणार आहे मी. मी हिंमत करून तिचा हात धरला. ती आता जास्तच घाबरली होती, पण तसा काही विरोध केला नाही तिने. पण मला नाही जमणार. त्या तुमच्या हायफाय मैत्रिणी, त्यांच्या मानाने मी अगदी साधीशी आहे. साधी आहेस म्हणूनच आवडली आहेस मला. नाहीतर काय हायफाय मैत्रिणींना नसते का प्रपोज केले? एवढी मेहनत घेऊन तुला कशाला इथे बोलवलं असते? त्या निधीला किती कन्व्हिन्स करावे लागले मला तुला इथं येण्यासाठी. मी लटक्या रागात बोललो. निधी माझी मैत्रीण असून मला काहीच सांगितले नाही. खोटे बोलून घेऊन आली मला इथं. तुझ्या आधी ती माझी मैत्रीण आहे आणि मी काही चुकीचं करत नाही हे तिला माहिती आहे म्हणून, मी म्हणालो. ती आता गप्पच बसली. मग काय विचार आहे तुझा? मी पुन्हा म्हणालो. माझ्या घरी माहीत झाले ना की मी असं कोणा मुलाबरोबर, तर बाबा मारतील मला. मला एकतर आई नाही आहे आणि बाबा तर फारच स्ट्रिक्ट आहेत, ती म्हणाली. तिला आई नाही आहे हे ऐकून मी फारच शॉक झालो. वाटलं की तिला जवळ घ्यावे आणि प्रेमाने कुरवाळावे. आईविना पोर होती आणि त्यातही वडील कडक म्हणजे त्यांचाही धाकच. तरी मी तिचा हात हातात घेतला आणि डोक्यात प्रेमाने थोपटले. तिच्या डोळ्यात आसू आली होती. ती तिने मुद्दाम लपविली. आय एम सॉरी. कधी गेली तुझी आई? मी 5व्या वर्गात असताना. बाबांच्या रागावर आत्महत्या केली तिने, पूर्व म्हणाली. मी तर ऐकून अगदी सुन्नच झालो, पण मनात एक निर्धारही केला. आता हिला प्रेम देणे ही माझी जबाबदारी. मी आणखीनच प्रेमात पडलो तिच्या. इतके वाईट आहेस तुझे बाबा? हो, फारच संतापी आहेत. बरं, तू टेन्शन घेऊ नको कुठल्याही गोष्टीचं, आणि तू विचार करून उत्तर दिलेस तरी चालेल. तुला प्रेशराईज करून होकार नको आहे मला. आणि मैत्री तर होऊच शकते आपल्यात, मी हात पुढे करत म्हणालो. तिने थोडा विचार करून मग माझ्या हातात हात दिला. माझ्यासाठी सध्या तरी हेही पुरेसे होते. मी एक ना एक दिवस पूर्वाचं मन जिंकणार, मला खात्री आहे. झाले असेल तुमचे बोलून तर निघायचे का? निधी आमच्या जवळ येऊन म्हणाली. पूर्वा तर उठून उभी झाली. तुझी मैत्रीण काही बोलेल तर? तिला नाही आवडत मी लटक्या रागात म्हणालो. मग यावरती आता तुझी काहीच मदत करू शकत नाही. भेट घडवून देण्याचे काम माझे होते. बाकी तिच्या आवडीनिवडीचे तू बघ आता, निधी हसत म्हणाली. पण पूर्वा मात्र गोड लाजली. तिच्या लाजण्यातून तरी जाणवलं की तिला मी आवडतो. ते बघेन ग, पण तुझ्या मैत्रिणीला सांग ना थोडेसे माझ्याबद्दल. मी तसा मुलगा नाही. मी का सांगू? मला तरी कुठे माहीत आहेस तू कसा आहेस ते, निधी ठसक्यात म्हणाली. अशी काय करतेस ग? तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना? म्हणून काय झालं? तुझ्या भोवती किती मुलींचा गराडा असतो. मला ना अजिबात आवडत नाही. आणि त्या दोघी श्रुती आणि काव्या किती फालतू मुली आहेत, निधी जरा वैतागून म्हणाली. माझं कुणाशीही काहीही नाही. जस्ट फ्रेंड आहोत आम्ही, आणि ग्रुप झाला आहे आमचा, असा मध्येच सोडून देता येणार नाही ग. आणि या तुझ्या मैत्रिणीला सांग, हिने होकार दिला ना तर मी सगळ्यांचा सगळा वेळ हिच्यासोबत असणार आहे. मनात होतं तेवढं बोलून टाकलं मी. निधीने पूर्वाकडे बघितले. ती आपली खाली मान घालून बघत होती. बरं चल, उशीर होतोय आता. तिचे बाबा ओरडतील.
हिला उशीर झाला तर, निधी म्हणाली. आम्ही बाहेर आलो. त्या दोन्ही निधीच्या स्कूटीने निघून गेल्या. मी कितीतरी वेळ तिकडेच बघत होतो. मला आज पूर्वाची हळवी बाजू कळली होती. मनात किती दुःख घेऊन जगत असेल याची जाणीव झाली. मी कधीही अंतर देणार नाही माझ्या पूर्वाला. मी मनातच ठरवून टाकलं. निधीने डायरीतून मान वर काढून डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्याही डोळ्यासमोर तो प्रसंग अगदी जशाचा तसा उभा राहिला. केवढी छान मैत्री होती ती दोघात. आणि सौरवने डायरीत एक एक शब्द अगदी खरा लिहिला होता. तिला घरी जाताना तिचे आणि पूर्वाचे संभाषण आठवले. निधी, तू कशाला आणलेस मला इथं? नको त्या भानगडीत नाही पडायचे मला, पूर्वा बोलत होती. हे बघ पूर्वा, तो खरोखर प्रेम करतो तुझ्यावर. माझी खात्री पटली तेव्हाच मी तुला इथे आणले. त्याच्या अवतीभोवती कितीही मुली असल्या तरी तो कोणाला भाव देत नाही हेही मला माहीत आहे. आणि फार चांगल्या स्वभावाचा मुलगा आहे. त्याच्या आई वडील पण चांगले आहेत. पण माझ्या घरचे वातावरण माहीत आहे ना तुला. माझे बाबा कसे आहेत, त्यांना कळलं तर काय करतील माहीत नाही, पूर्वा म्हणाली. मग काय, आयुष्यभर त्यांना घाबरत राहून जगायचे सोडून देणार आहेस का तू? तुझ्या आई नाहीतरी जरा तरी मायेने वागतात का हे तुला? नाही ना. तुलाही स्वतःचे डिसिशन घ्यावे लागतील. आणि सौरव होकार दिला तरी मी तुला काय तुझ्या मर्यादा सोडायला नाही सांगत आहे, निधी तिला समजावत म्हणाली. कोण जाणार आहे तुझ्या बाबांना सांगायला? अशा गोष्टी कळतात ग कुठून तरी, पूर्वा म्हणाली. कळलं तर कळू दे. तुला सौरव एवढा चांगला नवरा मिळणार आहे का? नाही ग, ते तर कधीच शक्य नाही. मग एवढी चांगली संधी समोर येते तर ती तू का घालवतेस? आणि तुलाही आवडतो सौरव, दिसत तुझ्या डोळ्यात स्पष्ट होतं ते. उगाच स्वतःवर बंधन लादून घ्यायचे आणि ओझ्याखाली राहायचे हे मला तरी पटत नाही. निधी, तुला खरंच वाटतं मी त्याला हो म्हणावे? अर्थात. त्याशिवाय का मी तुला एवढा कन्व्हिन्स करून इथं आणले, निधी म्हणाली. सध्या तरी त्यांची मैत्री स्वीकारते मी. पुढचे पुढे बघू, पूर्वा म्हणाली. तरीही ठीक आहे. आले तुझे घर, जा. तुझे बाबा वाट बघत असतील, निधी गाडी थांबवत म्हणाली. नाही म्हटलं तरी पूर्वाच्या चेहऱ्यावर ब्लश दिसत होता. तिलाही सौरव आवडत होता. पण तिच्या घरची परिस्थिती, वातावरण आणि तिचा लाजरा स्वभाव यामुळे ते आपलं मन मोकळं करू शकत नव्हती. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या भाग 12 मध्ये. तोपर्यंत नमस्कार.